नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. CSC आय डी कशा प्रकारे काढायची, त्याची रजिस्ट्रेशन असेल, प्रोसेस असेल, त्याचा हा आपला चौथा पार्ट आहे. अगोदरचे जर तुम्ही 3 पार्ट बघितले नसेल तर अगोदर ते पार्ट बघा, त्याच्यानंतरच तुम्हाला हा पार्ट समजेल की नेमकं या पार्टमध्ये तुम्हाला करायचं काय. मित्रांनो, हा CSCचा आपला चौथा पार्ट आहे. 4 पार्टमध्ये आपण ही CSC आय डी कशा प्रकारे काढायची हे सांगितलं. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं TSC क्लिअर झालं आहे, TSCचं ऑनलाईन सर्टिफिकेटसुद्धा आलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला CSCसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमच्या सर्व डिटेल्स द्यायचं आहे. तुमचं दुकान किंवा शॉप तुम्ही कुठे सुरू करणार आहात, त्यासाठी व्हिडिओ KYC करायची, जिओ टॅग लॉग इनचा एक तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे, जिओ टॅग व्हिडिओ, जो तुमच्या दुकानात बसून तुम्हाला करायचा आहे. पाठीमागून तुम्हाला एक CSCचं बॅनर लावायचं आहे. त्या बॅनरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तेथून तुम्ही ते बॅनर डाउनलोड करा आणि तुमच्या दुकानामध्ये पाठीमागं तुम्हाला ते लावून द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही CSCची व्हिडिओ KYC करसाल त्यावेळेससुद्धा तुमच्याकडे हे बॅनर असणं गरजेचं आहे. आता मित्रांनो, कशाप्रकारे CSCचं रजिस्ट्रेशन करायचं याची A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, आता आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी CSC रजिस्ट्रेशन असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर खाली या ठिकाणी बघू शकता 2 नंबरला वेबसाईट येईल, cscregister.csccloud.in अशा प्रकारची ही वेबसाईट आहे. यावरती क्लिक करा. ही नवीन वेबसाईट या ठिकाणी आलेली आहे. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. गेट स्टार्टेडवरती क्लिक करा. आता फॉलोइंग प्रोसेस कशा प्रकारे आणि डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे त्याची यादी दिली आहे बघा. तुमचं वोटर कार्ड असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, ॲप्लिकंट फोटो, तुमचा पासपोर्ट किंवा तुमचं हायेस्ट क्वालिफिकेशन, TC, बँक BC. आता यामध्ये बँक BC वगैरे काही इम्पॉर्टंट नाही आहे. ते नसलं तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी CSC आय डी घेऊ शकता. मी समोर तुम्हाला सांगतोच. टर्म्स अँड कंडिशन दिलं त्याला ॲक्सेप्ट करायचं आणि गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं. फिअरली रजिस्ट्रेशनचा आपला हा फॉर्म आहे. आता CSC ॲप्लिकेशन टाईप या ठिकाणी इंडिव्हिज्युअल ठेवायचं आहे. इंडिव्हिज्युअल ठेवल्यानंतर TC सर्टिफिकेट नंबर, त्या TC सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. तो अगोदर पार्ट 3मध्ये आपण दाखवलेला आहे कशा प्रकारे काढायचा आणि सर्टिफिकेटसुद्धा कशा प्रकारे येईल. अशा प्रकारे यायचं आहे. खाली बँक BC सर्टिफिकेट सोडून द्या, काही टाकण्याची गरज नाही. TSC नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. मी आता व्हॅलिडेट करून घेतो. सर्व इन्फॉर्मेशन भरली आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर TC नंबर व्हेरीफाईड झालेला आहे. तुमचं नाव दाखवेल, तुमची डेट ऑफ बर्थ आणि तुमचं जेंडर दाखवेल. अशा प्रकारे बघा आपल्या या ठिकाणी TSC सर्टिफिकेट एकदम क्लिअर आहे. खाली यायचं मोबाईल नंबर फॉर व्हेरिफिकेशन, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP टाकाने व्हॅलिडेट या ठिकाणी करून घ्या. आता या ठिकाणी OTP व्हॅलिडेट झालेला आहे. खाली यायचं आहे ॲडिशनल पर्सनल डिटेल्स. त्यामध्ये काय करायचं बघा, इंटर आधार नंबर, त्या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करायचं. नंतर तुमच्या वडिलांचं नाव, मदर नेम, तुमच्या आईचं नाव, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते मॅरिटल स्टेटस, नंतर कॅटेगरी जनरल आहे की रिझर्व आहे ते टाकायचं आहे. खाली डिसेबिलिटी कॅटेगरी, जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर या ठिकाणी ते टाकू शकता, नसेल तर नॉट फिजिकल इम्पॅयर्ड हा ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. जे कॅटेगरी असेल त्यांनी रिझर्व कॅटेगरी निवडा, बाकीच्यांनी जनरल निवडायची ज्यांचं. आता आधार व्हेरीफाईड करून घेतलेलं आहे. खाली यायचं लोकेशन टाईप. आता तुमचं CSC सेंटर कुठं आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही ग्रामीण भागात राहत आहे की शहरी भागात राहत आहे. शहरी असेल तर अर्बन निवडा, ग्रामीण असेल तर रुरल. तर मी ग्रामीण भागात राहतो म्हणून मी रुरल निवडतो. महाराष्ट्र राज्य, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमची असेंब्ली किंवा कॉन्स्टिट्यूशन कोड जे असेल ते, सब डिस्ट्रिक्ट, तुमचं गाव, तुमची ग्रामपंचायत, रेसिडेन्शियल ॲड्रेस आणि पिनकोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं. बेसिक इन्फॉर्मेशन आहे, काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही. KIOSAK डिटेल्स, यात एक KIOSAK नेम काय टाकायचं आहे, तुमच्या दुकानाचं किंवा तुमचं नाव तुम्ही टाकू शकता. शॉप कोणाचं आहे, तुमचा ओनर, तर आपण स्वतःचं आहे, ओन हा ऑप्शन निवडा. ग्रामीण भागात आहे की रुरल भागात आहे तेथील संपूर्ण ॲड्रेस द्यायचा. तर ग्रामीण भागात आहे मी, तर ग्रामीण भागात आपलं शॉप आहे म्हणून मी महाराष्ट्र रुरल निवडतो. तुमचा डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमची ग्रामपंचायत, KIOSAK ॲड्रेस, पिनकोड. खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर खाली एक तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन एक डिक्लेरेशन दिलं आहे बघा. खाली ते डिक्लेरेशनला तुम्हाला टिक करायचं. आता बेसिक इन्फॉर्मेशन KIOSAKमध्ये तुम्ही तुमच्या दुकानाचा ॲड्रेस टाकायचा आहे, जिथे तुमचं दुकान असेल ते. आता टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून नेक्स्टवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. आता ईमेल अँड पॅन व्हेरिफिकेशन, तर काय करायचं आहे,
सर्वप्रथम इंटर ईमेल टाकायचा आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या ईमेलवरती OTP येईल. ईमेल व्हेरीफाईड करून घ्या. तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे, पॅन नंबर, आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅन कार्डच्या डिटेल्स या ठिकाणी येईल. तुमच्या ॲप्लिकेशनसोबत मॅच झालेलं आहे 100%, तर व्यवस्थित आहे. आणि नेक्स्ट ऑप्शनवरती डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून क्लिक करायचं आहे. बँक डिटेल्स. बँक डिटेल्स म्हणजे काय, तर तुमच्या बँक पासबुकच्या डिटेल्स. सर्वप्रथम इंटर IFSC कोड. या ठिकाणी तुम्हाला तुमचा बँकेचा IFSC कोड टाकून व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट अकाउंट टाईप. तुमचं अकाउंट सेविंग आहे की करंट आहे, तर आपलं जनरली सेविंग अकाउंट असते. नंतर ब्रँच कोणती बँक आहे, स्टेट बँक, ICICI, जी बँक असेल ती बँक निवडा. खाली अकाउंट नंबर टाका. नॉमिनी तुम्ही तुमच्या आई वडील भाऊ बहीण कोणीही टाकू शकता, कोणाचंही नाव टाका. नंतर बघा ते तुमच्यासोबत काय रिलेशन आहे, पॅरेंट आहे की काय आहे. नंतर डेट ऑफ बर्थ नॉमिनीची आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून घ्या. नॉमिनी तुम्ही पासबुकवर असेल तरी टाका, नसेल तरीसुद्धा या ठिकाणी टाकून द्यायचं आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघा आपली ब्रँच कुठली काय सर्व इन्फॉर्मेशन आली आहे. आता नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला करायची त्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड, सबमिट युअर डॉक्युमेंट्स. आता सर्वप्रथम काय करायचं आहे, डॉक्युमेंट्स तुम्हाला PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये अपलोड करू शकता. कमीत कमी 1 MB तुम्ही हे अपलोड करू शकता. आता डॉक्युमेंट अपलोड करताना कलर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, सर्व ओरिजिनल अपलोड करायचे आहेत. EPIC नंबर. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे. EPIC नंबरमध्ये आधार कार्ड दिसतंय बघा. EPIC नंबर टाकल्यानंतर समोर आधार कार्ड आहे, ते तुम्हाला आधार कार्डचा फोटो वगैरे अपलोड करायचा आहे. आणि डॉक्युमेंट अपलोड करताना समजा वोटर कार्ड असेल, आधार कार्ड असेल, दोन्ही साईड अपलोड करायच्यात. डायरेक्टली डाउनलोड करायचं आणि अपलोड करायचं नाही आहे. त्या अपलोडला पिनकोड किंवा पासपोर्ट काही नको आहे, कोणत्याही प्रकारचे पासवर्ड वगैरे नको आहे. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, तुमचा EPIC नंबर टाका. आता मी आधार कार्ड दोन्ही साईडसुद्धा अपलोड केलं आहे. नंतर ॲप्लिकंट पॅन कार्डसुद्धा अपलोड करून घेतलं आहे. एक डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत बघा. ॲप्लिकंट फोटो. या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करा. नंतर बँक डिटेल्स. बँक डिटेल्समध्ये काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे. नंतर बघू शकता EPIC किंवा वोटर कार्ड, तुमचं मतदान कार्ड दोन्ही साईडने सुद्धा अपलोड करा PDF फॉर्मॅटमध्ये. हायेस्ट क्वालिफिकेशन तुमचं 10+2 ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट काय जे दिलं असेल ते अपलोड करायचं. तर आपलं 12वी झालेली आहे म्हणून मी 12वीचं अपलोड करतो. TC सर्टिफिकेट हे कंपल्सरी तुम्हाला टाकायचंच, यामध्ये काहीही तुम्हाला कन्सेशन नाही. आता या ठिकाणी आपले सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाले. पासपोर्ट असेल, बँक किंवा BC सर्टिफिकेट आपल्याला टाकायचं नाही. पोलीस व्हेरिफिकेशनसुद्धा नाही. खाली यायचं आहे, जेवढे डॉक्युमेंट दिले तेवढे सर्व चेकआउट करा. खाली डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. आपल्याला हा रेफरन्स नंबर आला आहे, हा रेफरन्स नंबर लिहून घ्या, याची प्रिंट तुमच्याजवळ असू द्या. आता करायचं आहे आपल्याला या ठिकाणी CSC ॲप. प्ले स्टोअरला या, CSC ॲप सर्च करा आणि हे ॲप साईनअप करून घ्या. अजूनही आपलं रजिस्ट्रेशन बाकी आहे. आता या ठिकाणी फाईल युजिंग टाईप सर्व परमिशन वगैरे अलाव करायच्यात आणि साईनअप ऑप्शनवरती क्लिक करायचं. बघा इथे तुम्हाला रेफरन्स नंबर, सिक्युअर कोड आणि मोबाईल नंबर लागेल. तो कशा प्रकारे भेटेल ते सुद्धा समोरच व्हिडिओमध्ये सांगतो. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर. येथे तुम्हाला ईमेल आला आहे, त्या ईमेलमध्ये ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर आणि सिक्युअर कोड या ठिकाणी दिलेला असतो. ते दोन्हीसुद्धा कोड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याशिवाय तुमचं व्हिडिओ व्हेरिफिकेशन होणार. मी रेफरन्स कोड ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकतो. नेक्स्टवरती क्लिक करतो. लोकेशनला अलाव करा. व्हिडिओ काढायचा आहे, क्लिक हेअरवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा व्हिडिओ काढायचा आहे. तुमच्या पाठीमागं CSCचं बॅनर हवं आहे, त्या बॅनरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तेथून ते बॅनर तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक हेअरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुमचा अशा प्रकारे तुम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे. बघा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित असा उभं राहायचं आहे. त्याच्यावर तुमचा त्या A4वर तुमचा रेफरन्स नंबर आणि पॅन कार्डचा नंबर लिहायचा आहे त्या पेजवर. नंतर तुम्हाला तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ सांगायचं आहे. मेरा नाम ए है, मेरे डेट ऑफ बर्थ ए है, अशा प्रकारे तुम्ही हिंदीमध्ये सांगू शकता. 10 सेकंदाचा व्हिडिओ शूट करून घ्या. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ शूट झालेला आहे. व्हिडिओ शूट झाल्यानंतर त्या रेफरन्स नंबर आणि पॅन कार्ड तुमच्या याच्यावर क्लिअर दिसला पाहिजे. प्रोसीड टू रिव्ह्यू किंवा रिटेकसुद्धा घेऊ शकता. आता मी बरोबर काढला म्हणून प्रोसीड टू रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर खाली डिक्लेरेशन येईल समोर आणि
प्रोसीडवरती क्लिक करा. आता आपला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर वगैरे सर्व झालेलं आहे. CSCचं रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशनचा मॅसेजसुद्धा आलेला आहे. आता काय करायचं आहे, 10 ते 15 दिवसानंतर यायचं आहे. CSCचा या ऑफिशियल वेबसाईटला ॲप्लायवरती क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवरती क्लिक करा. तुम्हाला जो ईमेलवरती रेफरन्स नंबर आलेला आहे तो रेफरन्स नंबर टाकायचा आहे. तुमचा ईमेल ID टाकायचा जो CSC रजिस्ट्रेशन करताना दिला आहे तो. कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचे. 10 ते 15 दिवसामध्ये तुमची CSC ID येऊन जाईल.